नमस्कार, सातारा सेमेस्टर न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। बामनोली हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक सुंदर ठिकाण आहे, जे पश्चिम घाटात वसलेले आहे। या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य, शांत वातावरण आणि मोठे धरण यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी असते। विशेषतः उन्हाळ्याच्या किंवा सणांच्या काळात येथे पर्यटकांची संख्या वाढते। बामनोली हे कासपठार, महाबळेश्वर आणि पाचगणीसारख्या ठिकाणांच्या जवळ असल्यामुळे अनेक पर्यटक येत असतात। बामनोलीमध्ये बोटिंग, ट्रेकिंग आणि कॅम्पिंग सारखे विविध साहसी क्रिया देखील उपलब्ध आहेत। त्यामुळे निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी लोकांसाठी हे एक आवडते ठिकाण बनले आहे। खूप क्लायमेट छान असल्यामुळे एन्जॉय चांगला झाला आणि सगळ्यांनी यावं हीच आपली विनंती आहे। ठीक आहे। खूप सुंदर नेचर आहे। सगळीजण यावे, पहावं, राहावं इथं। माझं नाव सुमया शेख आहे। मी बार्शीहून आलेला आहे। मी इथं 2-3 दिवस झालं, आमची मावशी आहे साताऱ्याला, तर आमची मावशी भाऊ इथं आलेला आहेत फिरायला। इथंचं वातावरण म्हणजे खास करून आमच्या गावात बार्शीत पाऊस नसतं, जास्त पाणी नाही, नदी नाही। मी खास करून फिरायला आले इथं। तर कसं वाटतंय तुम्हाला हे बघून? कसं वाटतंय? हे बघून आम्हाला खूप छान, झाडझुडपे, पाणीचं वातावरण, हे असं हरियाली बघून सगळं खूप छान वाटतं। असं म्हणजे मन भारावून गेलेलं आहे, असं म्हणजे अंगावर काटे येतात। खूप मंद होतंय। महाबळेश्वर, पंचगणी आणि हे काय कोणतं घातले, बामनोळी तिथं गाव फिरून सगळे ते आले। कसं वाटलं तुम्हाला फिरल्यानंतर? सगळे पॉइंट म्हणजे लय खूप छान वाटले। नमस्कार, मी संजय उबाळे, राहणार पाटण। आज सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळं बाहेर फिरण्यासाठी निघालो। पाटणहून साताऱ्यानंतर कासपठार पाहिला। फुलं नुकतीच उमललेली आहेत। एखाद्या महिन्यामध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला फुलं पाहायला मिळतील त्या ठिकाणी। तिथून परत बामनोली या ठिकाणी जायचं नियोजन केलं आणि या ठिकाणी आल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर जे आपण म्हणतो की बाबा झाडं लावली पाहिजे, तिथं आल्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण आणि इथलं परिसर, हवामान हे अतिशय सुंदर आणि रमणीय आहे। आणि या ठिकाणी आपण जो रोज धगाधकीचं जे जीवन जगतोय, त्यामधून हा विसावा घेण्यासाठी हा अतिशय छान असा परिसर आहे। धन्यवाद। प्रवास सुरू झालेला आहे। छानच वाटलं। साताऱ्यापासून कासपर्यंत येईपर्यंत एकदम असं वाटत होतं की व्हिडिओ बंदच करू नये मोबाईलमधला। इतकं सुंदर आणि छान असं वातावरण इथलं पाहायला मिळालं। त्यानंतर कासवरून आम्ही बामनोली इथं आलोय आणि बामनोलीत तर असं वाटतं की स्वर्गात आल्यासारखंच वाटतंय। खूप सुंदर असा परिसर आहे। प्रत्येकाने इथं यावं आणि हा आनंद घ्यावा असं मला खरंच मनापासून वाटतंय। थँक्यू।